न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर बस स्थानकात चोरीचा प्रकार उघड। बसमध्ये अज्ञात इसमाने महिलेच्या बॅगमधून सोने केले लंपास। कळमेश्वर येथील बस स्थानकावर अनेक जिल्ह्यांतून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ये-जा करीत असतात। लांब पल्ल्याच्या बसेस चौकशी कक्षात हजेरी नोंदवून पुढील प्रवासासाठी रवाना होत असतात। अशातच एका महिलेसोबत चोरीची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला वरुड येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होती। त्यावेळी अज्ञात इसमाने संधी साधत तिच्या बॅगमधील सोन्याचे दागिने लंपास केले। चोरी झाल्यानंतर संबंधित इसम बसमध्येच असल्याचा संशय महिलेला आला। महिलेने तत्काळ बसचालक व वाहक यांना माहिती देत बस थांबवून चौकशी करण्याची विनंती केली। मात्र यावेळी बसस्थानक अधिकारी संतोष अग्निहोत्री यांनी महिलेला बससमोर आडवे होण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। अनिता पांडुरंग बागडे, राहणार वार्ड क्रमांक 13, डोंगरेले आउट, कळमेश्वर असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे। अनिता बागडे यांची सोन्याची पोत, 7 ग्राम सोन्याचे मणी व 2000 रुपये असे साहित्य अज्ञात इसमाने बॅगमधून लंपास करून जशी बस स्थानकावर पोहोचली तिथून अज्ञात व्यक्तीने पळ काढला। तिचे एकूण 1,50,000 रुपयाचे भांडे होते। या प्रकरणी महिलेने कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। तर यांनी तुमच्यावर तुम्हाला काय दिलं? मला यायला म्हटलं की माझी ही गाडी चढताना बॅग वगैरे पूर्ण खाली झाली, माझे हात पूर्ण वर गेला असं बोलतो की माझे नजर गेली। कंडक्टरलाही सांगितलं का थांबा गाडी, तुम्ही थांबून नाही राहिले, माझ्याकडे टाईम नाही म्हणे, वेळ नाही म्हणे, यांच्याकडे आली मी। किती तारीखची गोष्ट आहे? हे 7 तारखेच्या बुधवार दिवस। आणि किती वाजता बस आली होती ती? इतकं मी घड्याळ नाही पाहिजे मॅडम, अंदाजे टायमिंग काय? अंदाजे काहीतरी माहिती वाटला असं। तर मी यांच्याकडे आले होते, तर गाडी काही अशी थोडीशी पलटायची होती। का मी नंबर लिहिला आहे का, मी नंबर लिहायला जाईन तिथं, आता मी चढायची वेळ आहे, कोणी बी समजा का अंपट गौरबाईचा नंबर लिहायला जाईल तर गाडी पळतो ना। का मी यायला म्हटलं तुम्ही जा पोलीस स्टेशनमध्ये, मी तिथं गेली। तर पोलीसवाल्यांनी काय ऍक्शन केलं तुमच्यावर? त्यांच्यावर काय ऍक्शन केलं? म्हटलं थांबा म्हणजे थोडा वेळ आधी म्हटलं माझी बस थांबून जायची असं मी आता गेली, जास्त लांब नाही गेली। म्हटलं रिपोर्ट करायचे, फोन करून सांगा म्हटलं कंडक्टर रिपोर्टला माझ्याकडे आता टाईम नाही आहे असं म्हटलं त्यांनी। मी एकदा सांगून पोलीस आहे तर त्यानं म्हटलं तर ती बस कोणत्या मार्गाने जाणारी होती? तुम्ही बसले होते त्या बसमध्ये? बसमध्ये नाही बसली होती, हां बसणारी होती। कंडक्टरनं म्हटलं कार्टूनवाले आणि बरूडवाले बसामध्ये। तर त्या बसला बोर्ड नाही लागून होतं का क्वार्टरला चालली का बरूडला चालली? कार्टूनला चालली। ते बोर्ड लागून होतं का त्या बसला? मी इतकं म्हणत नाही, इतकं मी बोर्ड नाही त्याला पाहायला मिळालं। जशी बस आली तसं चढतो आपण ना, त्यानं विचारलं पण त्यांनी सांगितलं का बोर्डवाले कार्टूनवाले बसा आणि बरूडवाले बसा असं म्हटलं। त्याच्याबरोबर मग काही नमस्कार सर, आपला परिचय? माझं नाव संतोष अग्निहोत्री, वाहतूक नियंत्रक कळमेश्वर। बरं, मला सांगा इथे आज आपला कळमेश्वरला JSWने उन्हाळ्यात जे प्रवाशांना पाणी पिण्याची सोय व्हावी यासाठी जे पाण्याचा फिल्टर दिला आहे, ते आज नाही दिलं हे 25-30 बरोबर ते खराब झाले। ते दुरुस्ती संदर्भात काही आपल्या विभागामध्ये काही झालं नाही का? पूर्णपणे नादुरुस्त झालेलं आहे। ओके आम्ही तिथं काम केलेलं आहे इलेक्ट्रिशियनला बनवून, तरी तो बोलतो बेकार झाला, म्हणजे टिकण्यासारखा झाला त्याची व्हॅल्यू संपली। कारण की बघा, कारण की आपलं जो नागपूर डिव्हिजनचं एक मोठं बसस्टॉप आपलं कळमेश्वरचं आहे, नाही का? आणि इथे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर समजून चला की प्रवाशांना जर थंड पाणी मिळत नसेल आणि जर त्यांना वारंवार पाणी विकत घेऊन प्यावं लागत असेल, माझ्याकडून व्यवस्था केलेली आहे। हे मी आणि मावरेजी आम्ही स्वतःच्या पैशानं हे राजन आणलेली आहे, स्वतःच्या पैशानं नाही। परंतु कसं आहे सर की बहुतांशी दुसरी गोष्ट, उद्या किंवा परवा तिथं पूर्ण स्ट्रक्चर लागून जाईल 6 राजांचे। तेही मी देशमुख साहेबांना बोलून ते स्ट्रक्चर सँक्शन करून घेतलेलं आहे।
आपले आमदार देशमुख हो. आणि ते पंख्याची व्यवस्था नाही, पंखे बंद आहे. सुरू आहे हे बघा, पंखे सुरू आहेत, बघून घ्या. शेवटच्या पंखा या कारणास्तव बंद ठेवतो कारण की तिथं बेवडे येतात आणि झोपून राहतात. त्या कारणास्तव शेवटच्या प्लॅटफॉर्मच्या पंखा आम्ही बंद ठेवतो. तुम्ही आत्ताही जाऊन बघू शकता, 1-2 झोपले आहेत. नाही, जसं आता तुम्ही म्हटलं की देशमुख साहेबांच्या माध्यमातून इथं आता तुम्ही 5 राजन लावणार, 6 राजन, परंतु हे जे JSW मी जे दिलं आहे मी माहिती काढली की गेल्या 15 वर्षापासून बंद आहे. 15 वर्षापासून नाही का सर, हे मी सांगू शकतो का मी जेव्हा आलो मला 3 वर्ष झाले. ओके, 3 वर्षापासून मी बघत आहे का बंद आहे. बंद आहे. पण मग या ठिकाणी नवीन वॉटर कूलर लावण्यासंदर्भात काही आम्ही JSWला प्रणव पाटीलला कमीत कमी 10 वेळा संवाद साधला. तिथं जे मॅनेजर आहेत प्रणव पाटील म्हणून JSWचे, त्यांना कमीत कमी 10 वेळा मी कॉल केलेला आहे. एक कोहडीचे बगडे गुरुजी आहे, सामाजिक कार्यकर्ते, ते कळमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे, त्यांच्या थ्रू जे JSWच्या प्रणव पाटीलला बोललो तरी ते करून देत नाही सर. त्याच्याकडनं काही सहयोग नाही, काही सहयोग नाही. त्यामुळं तुम्हाला काही हात टेकावं लागलं नाही का? त्यामुळे मी 6 राज्यांच्या देशमुख साहेबांना बोललो, त्यांनी पटकन मंजुरी दिली, स्ट्रक्चर बनवून तयार आहे. आज किंवा उद्या ते 6ही राजन लागून दिले कळमेश्वरच्या बस स्टँडला. तुम्ही फोटो करून गाडीची एंट्री आपलं एक काम होतं, पोलीस स्टेशनला कॉल करून ते बस आपल्याला गाडी तुमच्यापाशी नोंद करायला येणारच आहे. पण विदाऊट मी जाणार का मला असेल, मी चुकीच्या बोलत असेल तुम्ही म्हणाला की चुकीच्या बोलत आहे. पण तुमचे काम होतं काय गाडी नंबर बघून त्याला एक डिपोला